जी जी, राऊळी खेळाव्या बीजे करावे जी राऊळो. दिवाळीये वांचे तो सिमदा नाचे. आजी वरिषा दिसाचा सणू तरी राऊळो. खेळाव्या बीजे किजो जी म्हणत सर्व मुले गोंधळ करत होते. कोणी फागडापवाडा गात होते तर एक डफली वाजवत होता. अशा प्रकारे महाद्वाराजवळ मौजमजा चालू होती. हे सर्व ऐकून राऊळांना ही होळी खेळण्याची प्रवृत्ती झाली. राऊळांनी हर्ष स्वीकारले. उपर्ण प्रावरण केले तेव्हा भटोबास म्हणाले, भाईम भटो, कवाडे उघडा. गोसावियांची खेळावयाची प्रवृत्ती असे श्रीकर घालून दाराची कडी काढण्याचा राऊळ प्रयत्न करू लागले. कडी उघडा असा अनुकार करू लागले. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, भाईम भटो, कवाडे उघडा नाका. जावो काने द्या. गोसावियांची प्रवृत्ती भंगेल तेव्हा भाईंभटांनी कडी काढून दार उघडले. राऊळ सपुजित महाद्वाराकडे आले होते. बाहेर होळी खेळणाऱ्यांनी राऊळांना पाहिले आणि राऊळ आले रे आले म्हणत मोठमोठ्याने गोंगाट केला. राऊळ महाद्वाराची चौकट धरून उभे राहिले. सर्वजण टाळ्या वाजवत आरे धूर धूर म्हणून राऊळांवर पाणी उडवू लागले. एक राऊळांना उठणे लावत होता तर एक चंदन लावत होता. लहान मुले ही राऊळांवर पाणी उडवत होते. कोणी इकडून पाणी उडवत होते. मोठे ही राऊळांना शेंदूर, उटणे, चंदन लावत होते. राऊळ आनंदाने हास्य करत होते. जेव्हा जेव्हा कोणी पाणी उडवत होते तेव्हा तेव्हा राऊळ हास्य करत होते. जेव्हा कोणी पाणी उडवत होते कोणी शेंदूर, उटणे, चंदन लावायला आले की राऊळ महाद्वाराच्या कोप्यात लपायचे. सर्वजण ना ना म्हणून राऊळांना पुढे बोलवायचे. अशा प्रकारे काहीच वेळात होळीच्या खेळाची सुरुवात झाली. नंतर सर्वांबरोबर राऊळ नगरात जायला निघाले. बाजारपेठेच्या गल्लीत काही वेळ होळी खेळले. नंतर खेळत खेळत परशुरामाच्या देवळाकडे आले. परशुरामाच्या देवळासमोर स्टेज बांधला होता. स्टेजवर गावचे महाजन होते. राऊळांना पाहिल्यावर महाजन स्टेजवरून खाली आले.